तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत SS युनिट 1 इवन अँड ऑड सिग्नल. हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावर न्यूमेरिकल पेपरला विचारले जातात. तर आपण त्याचा आधी बेसिक्स फॉर्म्युला बघू. त्यासाठी बेसिक्स फॉर्म्युला काय आहे, एक्स ऑफ ई ऑफ टी इक्वल टू त्याचा फॉर्म्युला 1/2 एक्स ऑफ टी प्लस एक्स ऑफ मायनस टी. हा फॉर्म्युला आहे इवन पार्ट काढण्यासाठी. त्यानंतर ऑड पार्ट काढण्यासाठी काय फॉर्म्युला बघा, एक्स ऑफ ओ म्हणजे काय ऑड, आणि हा ऑफ टी इक्वल टू 1/2 आणि एक्स ऑफ टी मायनस, इथं मायनस करायचा, एक्स ऑफ मायनस टी. अशा पद्धतीत आपण ही दोन फॉर्म्युले. आता जो हा ई आहे, हा ई काय इथं हा इवन असतो, इवन सिग्नलसाठी. हा जो ओ आहे हा काय असतो, ऑडसाठी. तर अशा पद्धतीत आपण हे दोन फॉर्म्युले बघितले. इथं चेंजेस काय फक्त इथं साईन चेंजेस आहे. इथं पॉझिटिव्ह साईन आलं तर इथं काय असतो इवन, आणि इथं निगेटिव्ह साईन आलं तर हे काय असतं ऑड. अशा पद्धतीत आपण हे दोन फॉर्म्युले बघितले. एवढीच थेरी यासाठी. आता याच्यावर आपण फर्स्ट आपल्याला काय दिलं, इथं एक्स ऑफ टी आपण तसा राईट करून घेऊ. इथं काय दिले, साईन ऑफ 2t प्लस कॉस 2t प्लस साईन टी कॉस 2t. अशा पद्धतीत हे दिलं आहे. आता आपल्याला फर्स्ट इथं काय करावं लागेल, इथं एक्स ऑफ मायनस टी हा पार्ट काढावा लागेल. त्यासाठी आपण टीच्या ऐवजी काय पुट करणार, मायनस टी. साईन ऑफ 2 मायनस टी प्लस कॉस ऑफ 2 इथं काय येईल मायनस टी प्लस साईन ऑफ टी इथं काय येईल मायनस टी प्लस इथं काय येईल कॉस ऑफ 2 इथं काय येईल मायनस टी. आता तुम्हाला इथं एक आयडेंटिटी लक्षात ठेवायची, ती काय आहे बघा, साईन ऑफ मायनस टी हा काय येतो, साईन ऑफ मायनस टीच येतो, मायनस टी येतो. जर कॉस ऑफ मायनस टी आला तर इथं काय येतो, कॉस ऑफ टी. हे पॉझिटिव्ह येतं, कारण कॉस हा मायनस खाऊन घेतो. त्यानंतर आपण इथं आता त्याचा आन्सर व्यवस्थित काढू बघा. आता इथं काय आन्सर येतं, इथं जर मायनस केलं काय येईल, साईन ऑफ 2t. इथं नंतर इथं काय येईल कॉस 2t, कारण कॉस मायनस खाऊन घेतो, प्लस त्याच्यानंतर काय येईल, इथं मायनस येईल, काय येईल मायनस साईन टी, मायनस साईन टी इथं इंटू आहे बरं का, इथं इंटू मायनस साईन टी इंटू इथं काय येईल कॉस ऑफ टी. अशा पद्धतीने हे राईट केलं. आता आपण हे इक्वेशन आले. आता आपल्याला इवन पार्ट काढायचं, त्यासाठी आपण इथं मी राईट करतो इवन पार्ट. इथं काय करायचं आपल्याला, एक्स ई ऑफ टी इक्वल टू याचा फॉर्म्युला काय 1/2 याचा फॉर्म्युला एक्स ऑफ टी प्लस एक्स ऑफ मायनस टी. हा फॉर्म्युला आपण राईट केला. आता आपण व्हॅल्यू पुट करू. इथं बघा 1/2 एक्स ऑफ टी काय, इथं आपल्याला हा फॉर्म्युला जसं काही हे क्वेश्चनच, मग काय येईल आपण साईन ऑफ 2t प्लस कॉस ऑफ 2t प्लस साईन टी इंटू कॉस 2t. आता परत आपल्याला काय करायचं प्लस, पण इथं मायनस आहे, मग मायनस येईल मायनस साईन 2t प्लस कॉस 2t मायनस साईन टी इंटू कॉस टी. अशा पद्धतीत हे आलं. आता इथं कॅन्सल काय होतं बघा, तर हा कॉस टी हा मायनस साईन 2t आणि हा साईन 2t कॅन्सल होईल. त्याच्यानंतर हा साईन टी इंटू कॉस टी आणि साईन टी इंटू कॉस टी, कॉस 2t हा काय येईल कॅन्सल होईल. आणि इथं आपला आन्सर काय येईल 1/2. इथं काय येईल हा कॉस 2t आणि हा कॉस 2t, इथं काय येईल 2 कॉस 2t आणि 2ने डिवाईड केल्यानंतर काय आन्सर आलं आपलं कॉस 2t. या अशा पद्धतीत आपलं काय आलं इवन पार्ट आला, म्हणजे काय आला एक्स ई ऑफ टी. आता सेकंड आपल्याला काय करायचं, इथं ऑड पार्ट काढायचं आहे. मग इथं ऑड पार्ट आता बघा, त्यासाठी आता आपल्याला फॉर्म्युला राईट करून घेऊ. एक्स ऑफ टी इक्वल टू 1/2 एक्स ऑफ टी इथं काय येईल आता मायनस एक्स ऑफ मायनस टी. हा फॉर्म्युला आहे. आता इथं आपल्याला या ब्रॅकेटला काय करावं लागेल, मायनसनी मल्टिप्लाय करावं लागेल. आता मी ह्या ब्रॅकेटला इथं सेम डायरेक्ट खाली मायनसनी मल्टिप्लाय करून घेतो. इथं मायनसनी मल्टिप्लाय करायला काय येईल, तर साईन 2t काय येईल मायनस कॉस 2t. त्याच्यानंतर इथं काय येईल मायनसनी मल्टिप्लाय केलं, इथं काय येईल प्लस साईन टी इंटू कॉस 2t. इथं 2t झालं. या आपण मायनसनी मल्टिप्लाय केलं. आता याला डायरेक्ट व्हॅल्यू टाकू. आता 1/2 एक्स ऑफ टी म्हणजे काय क्वेश्चनच, साईन 2t प्लस कॉस 2t प्लस साईन टी इंटू कॉस 2t.
त्याच्यानंतर आपल्याला मायनस करायचं आहे, मग मायनस काय येईल साईन 2t बरोबर. साईन 2t सॉरी आपण ऑलरेडी मायनसने मल्टिप्लाय केलं आहे, मग काय येईल साईन 2t इथं काय येईल प्लस साईन 2t मायनस कॉस 2t प्लस साईन टी इंटू कॉस 2t. या अशा पद्धतीने हे आलं. आता इथं मायनस कॉस 2t आणि मायनस प्लस कॉस 2t हे काय होईल कॅन्सल होईल आणि आता अशा पद्धतीने आन्सर काय येईल 1/2 साईन 2t आणि साईन 2t काय येईल 2 साईन 2t प्लस इथं साईन टी इंटू कॉस टी आणि साईन टी इंटू कॉस टी ह्या काय होईल 2 साईन टी इंटू कॉस 2t. आता हा 2ने जर डिवाईड केल्यानंतर हा 2 कॅन्सल होईल, काय येईल आन्सर 2t साईन 2t प्लस साईन टी इंटू कॉस 2t. हे आन्सर आलं. हे काय आलं आपला इवन पार्ट एक्स ऑफ टी. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. बघा हे नेक्स्ट एक्झाम्पल आता बघा हे नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहे. त्यासाठी आपल्याला एक्स ऑफ टी त्यांनी काय दिलेलं आहे बघा 1 प्लस 3t प्लस 4 साईन ऑफ टी प्लस 6 कॉस ऑफ 3t हे दिलेलं आहे. त्यासाठी आपल्याला फर्स्ट इथं आपल्याला काय काढावं आहे एक्स ऑफ मायनस टी काढावं लागेल. त्यासाठी काय आता तिच्याकडे टी आहे तिथं आपल्याला मायनस पुट करायचा 1 प्लस 3 ऑफ मायनस टी प्लस 4 साईन ऑफ मायनस टी प्लस 6 कॉस ऑफ 3 इथं काय येईल मायनस 3t बरोबर. आता आपण इथं व्यवस्थित कॅल्क्युलेट करून घेऊ. इथं काय येईल मायनस 3t काय येईल मायनस 3t इथं काय येईल मायनस 4 साईन टी इथं काय येईल प्लस आता कॉस मायनसला काय करतो खाऊन घेतो म्हणजे काय येईल कॉस 3t. अशा पद्धतीने हे आपण राईट केलं. त्यानंतर आता फर्स्ट आपल्याला काय करायचं इथं इवन पार्ट कॅल्क्युलेट करायचा. मी इवन पार्ट त्याचा फॉर्म्युला काय एक्स ई ऑफ टी इक्वल टू 1/2 एक्स ऑफ टी प्लस एक्स ऑफ मायनस टी. आता आपण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करू 1/2 एक्स ऑफ टी काय बघा 1 प्लस 3t प्लस 4 साईन टी प्लस 6 कॉस 3t. आता इथं प्लस करायचं प्लस 1 मायनस 3t मायनस 4 साईन टी प्लस 6 कॉस 3t. अशा पद्धतीत आपण हे राईट केलं. आता इथं कॅन्सल काय होईल बघा इथं मायनस 3t आणि हा 3t कॅन्सल होईल मायनस 4 साईन टी आणि प्लस 4 साईन टी कॅन्सल होईल. आता इथं आपला आन्सर काय येईल 1/2 इथं काय येईल 1 आणि इथं हा 1 हा काय आला हा 2 परत त्याच्यानंतर हा 6 कॉस टी आणि हा 6 कॉस टी इथं काय होईल हा 2 इंटू 6 कॉस 2t बरोबर. अशा हे होईल म्हणजे इथं 12 होईल 12 कॉस 2t आणि याला डिवाईड केल्यानंतर 2ने काय येईल 2 प्लस आन्सर काय येईल परत 1 प्लस 6 कॉस 2t असा आन्सर येईल. हा काय आला आपला एक्स ई ऑफ टी हे काय आलं इवन पार्ट तेच आन्सर येतं. आता इथं काय येईल 2ने डिवाईड केल्यानंतर म्हणजे इथं 1 प्लस काय येतं 6 कॉस टी या आन्सर तेच येतं. फक्त इथं 2ने डिवाईड केल्यानंतर आपल्याला आधी सम करावं लागते नंतर डिवाईड करावं लागतं. त्यानंतर आपण सेकंड पार्ट काढू तो आहे ऑड पार्ट. तर ऑड पार्ट कसं काढायचा ते बघा. आता एक्स ऑफ टी याचा फॉर्म्युला इक्वल टू 1/2 एक्स ऑफ टी काय इथं मायनस एक्स ऑफ मायनस टी आपण राईट करून घेतला इथं मायनस असतो ऑडमध्ये. त्यानंतर आता व्हॅल्यू टाकू आपण 1/2 एक्स ऑफ टीची व्हॅल्यू काय 1 प्लस 3t प्लस 4 साईन टी प्लस 6 कॉस 3t. आता याला काय करू आता हा एक्स ऑफ टी म्हणजे हा याला आपण मायनसने इथं मल्टिप्लाय करू. याला इथं मायनसने मल्टिप्लाय करून घेऊ. आन्सर काय येईल बघा -1 प्लस 3t प्लस 4 साईन टी मायनस 6 कॉस 3t. आता मी डायरेक्ट व्हॅल्यू टाकतो इथं 1/2 आता मी इथं डायरेक्ट व्हॅल्यू टाकतो. इथं काय येईल मग -1 प्लस 3t प्लस 4 साईन टी मायनस 6 कॉस 3t. अशा पद्धतीत आपण इथं व्हॅल्यू टाकल्या. आधी इथं कॅन्सल काय होतं बघा हा 1 आणि हा -1 कॅन्सल होईल.
त्याच्यानंतर बाकीचा पार्ट हा -6 cos 3t आणि हा 6 cos 3t कॅन्सल होईल. आता इथं काय येतं बघा, आता 1/2 आता ॲडिशन होईल. इथं 3 sin t आणि इथं 3 sin t हा काय 3t आणि 3t काय होईल, हा 6t प्लस त्यानंतर हा 4 sin t आणि हा 4 sin t काय होईल, इथं 8 sin t. याचं परत 2ने डिवाइड केल्यानंतर काय येईल, 3t प्लस 4 sin t हे आलं. म्हणजे हा काय आला x ऑफ t. अशा पद्धतीत हा काय आला आपला ऑड पार्ट. खूप सिम्पल आहे. फक्त तुम्हाला आधी जे इक्वेशन दिले त्याचा x ऑफ -t पार्ट काढायचा आणि इक्वेशनमध्ये पुट करायचा. अशा प्रकारे आपल्याला आन्सर भेटतात. आता आपण हे काय आपला हा dt सिग्नल आहे, याचा आपल्याला काय काढायचं आहे, इवन अँड ऑड पार्ट काढायचा आहे. इवन अँड ऑड पार्ट तर बघा आता फक्त इथं n आहे. n म्हणजेच काय, हा dt सिग्नल असतो आणि जिथं t असतो तो काय असतो, हा आपला ct सिग्नल असतो. तर आपण गिवन इक्वेशन आधी परत राईट करून घेऊ. x ऑफ n इक्वल टू u ऑफ n मायनस u ऑफ n मायनस 4. अशा पद्धतीत आपण हे इक्वेशन राईट केलं. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, आता x ऑफ -n पाहिजे. तर आपण व्हॅल्यू काढू u ऑफ -n मायनस u ऑफ -n मायनस 4. तर आता याची व्हॅल्यू काय येईल बघा, मायनस u ऑफ -n मायनस, तर हा मायनस इथं काय होईल, मायनस याला मल्टिप्लाय केल्यानंतर, एक मिनिट चला आता आपण याचा मध्ये मध्ये मल्टिप्लाय करू घेऊ u ऑफ -n. आता या टर्मने जर मायनसने मल्टिप्लाय केला काय येईल, प्लस u ऑफ n मायनस 4. अशा पद्धतीने त्याचा x ऑफ मायनस पार्ट काढला. आता फर्स्ट आपल्याला काय करायचं, याचा इवन पार्ट आपल्याला काढायचा आहे. इवन पार्टसाठी फॉर्म्युला काय, x ऑफ इथं काय येईल इवनसाठी x ऑफ n इक्वल टू 1/2 फॉर्म्युला काय येईल, x ऑफ n प्लस x ऑफ -n हा फॉर्म्युला येईल. आता आपण व्हॅल्यू टाकून घेऊ. इथं काय येईल 1/2 x ऑफ n, इथं काय आला u ऑफ n मायनस n मायनस 4 हा आला. त्यानंतर आता खाली x ऑफ -n ची व्हॅल्यू काय, इथं काय येईल प्लस u ऑफ -n u ऑफ -n प्लस u ऑफ n मायनस 4 हे आला. आता u ऑफ -n मायनस 4 आणि u ऑफ n मायनस 4 प्लस हे काय होईल, कॅन्सल होईल. इथं आन्सर आलं 1/2 u ऑफ n मायनस u ऑफ, इथं ॲड होईल, सॉरी एक इथं पॉझिटिव्ह साईन येईल. त्यानंतर आपण सेकंड इथं काय करू, ऑड पार्ट कॅल्क्युलेट करू. तर ऑड पार्टसाठी फॉर्म्युला काय आपला, इथं x ऑफ n इक्वल टू 1/2 x ऑफ n मायनस x ऑफ -n हा फॉर्म्युला आहे. चला आता आपण फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यू पुट करू. इथं काय येईल 1/2 x ऑफ n काय u ऑफ n मायनस u ऑफ n मायनस 4. त्यानंतर मायनस काय u ऑफ n u ऑफ -n प्लस इथं काय येईल u ऑफ n मायनस 4 हे व्हॅल्यू आल्या. तर u ऑफ n मायनस 4 आणि u ऑफ n मायनस 4 काय होईल, कॅन्सल होईल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आन्सर काय येईल 1/2 u ऑफ n मायनस u ऑफ -n हे आन्सर आलं आहे. याचं कशाचा हा ऑड पार्ट आला आपला. अगदी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला समजून सांगितलं. याच्यावर आपण DTचे आणि CTचे पण एक्झाम्पल बघितले. खूप सिंपल पद्धतीत आपण एक्झाम्पल बघितले. तुम्हाला फक्त 2च फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, ते फक्त इवनचे अँड ऑडचे. यामध्ये फक्त 2च फॉर्म्युले, एक CT सिग्नल आणि DT सिग्नल. आता आपण हा पार्ट 1 बघितला. नेक्स्ट पार्टमध्ये आपण सिग्नलच्या फॉर्ममध्ये म्हणजे ग्राफवर सिग्नल ड्रॉ करून आपण त्याच्यावर ते एक्झाम्पल सोडवणार आहोत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.